नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. अर्थातच मी कांबळे संदीप. काल आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने मंत्रालयामध्ये सन्माननीय मंत्री महोदय, प्रधान सचिव, उपसचिव सोबतच शिक्षण आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षण आयुक्त महोदय या सगळ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत शिक्षण विभागातील शिक्षक भरतीच्या संदर्भात किंवा शिक्षण विभागातील अन्य बाबी या महत्त्वाच्या गोष्टीवर महत्त्वपूर्ण एक मंत्रालयामध्ये सन्माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगच्या अनुषंगाने त्या ठिकाणी काल एक शासन निर्णय सुद्धा एक निर्गमित झालेला आहे, जे की संच मान्यतेच्या आधारावर आहे. जी 23-24 ची संच मान्यतावर शिक्षक भरती झाली. आता नव्या शैक्षणिक वर्षामधील 24-25 ची शैक्षणिक जे काही वर्षातील संच मान्यता असते, संच मान्यतेवर शिक्षक ठरवत असतात, विद्यार्थी ठरत असतात, त्याचं प्रमाण असते. जे काही ऑनलाईन आधार व्हेरिफिकेशनवरती संच मान्यता असते. संच मान्यतेच्या संदर्भामध्ये काल शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, जे आपण टेलिग्रामच्या चॅनलवर टाकलेला आहे. संच मान्यतेच्या विषयी बऱ्याच बाबी आहेत, त्यावर सविस्तरपणे संध्याकाळी मी बोलेलेच लाईव्हच्या माध्यमातून. मात्र काल लाईव्ह येणार होतो, थोडंसं तांत्रिक समस्या उपस्थित होत्या, त्यामुळे वेळेवर येता आलं नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की आचारसंहिता आणि शिक्षक भरती जे काही प्रलंबित याद्या आहेत, कन्व्हर्टेड राऊंड म्हणा, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड म्हणा, त्यानंतर अपात्र गैरहजर, या सगळ्या आणि बहुतांश ठिकाणी निवड झालेल्या मुलांच्या नियुक्त्या सोबतच समुपदेशन, जसं की PMCचं, BMCचं, नंतर मग संभाजीनगरचं, रत्नागिरीचं तर झालेलं आहे. बहुतांश अशा अनेक ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी साताऱ्याचं पण समुपदेशन झालं, नियुक्त्या बाकी आहेत. अशी काही समस्या होत्या रयतच्या, अशा बऱ्याच समस्या होत्या. रयतनं पण एक शासन त्यांचा एक निर्णय निर्गमित केलेला आहे की 2017 मध्ये जे काही पवित्र पोर्टलवर शिक्षक म्हणून रुजू झाले आणि त्यांची निवड ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेली आहे. अशाने त्यांनी कार्यमुक्ती मागितलेली आहे, राजीनामा मागितलेला आहे. त्या अनुषंगाने त्याच्या निकषामध्ये जे काही निकष बसतात, 2 महिन्याचा 3 महिन्याची पगार वगैरे देऊन त्यांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रयतकडनं कार्यमुक्त करण्यात यावं, असं त्यांनी एक निर्णय निर्गमित केलेला आहे. ते आपल्याला बघण्यात आलंच असेल. तर एकंदरीत मित्रांनो, ही कालची सद्यस्थिती आणि यथोचित लेखाजोखा होता. आज मंत्रालयामध्ये कॅबिनेटची एक बैठक आहे. गेल्या एक आठवड्याभरामधली ही 3री बैठक आहे आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता एक प्रेस कॉन्फरन्स आहे. देशातली सगळ्यात मोठी अशी पूर्ण जगातली अशी लोकशाही असलेला भारत देश, यामध्ये आज आचारसंहिता लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लागणार आहेत. तत्पूर्वी जे काही कॅबिनेट होणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिक्षण विभागाशी त्या ठिकाणी येऊ शकतात निर्णयाला. तात्पर्य एवढंच की मित्रांनो, जे काही तुमच्या सगळ्यांचा प्रश्न तो एकच आहे की कन्व्हर्टेड राऊंड हा आचारसंहितेत लागेल का? काल लागणार होता, काय झालं? मी पूर्वी पण सांगितलं तुम्हाला की कन्व्हर्टेड राऊंड हा काल लागणार नव्हता. आचारसंहितेमध्ये जर शक्य झालं तर कन्व्हर्टेड राऊंडच लागेल. बाकी जे काही विथ इंटरव्ह्यू आहे ते आचारसंहितेच्या नंतरच किंवा निवडणुकीच्या नंतरच लागेल. अगदी त्या पद्धतीनं त्यासाठी बऱ्याच शासनाच्या त्या प्रमुख विभागाच्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये त्याच्या परवानगी लागतात. जसं की प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहेत, खेळाडूचं समांतर आरक्षणामधलं संबंधित जे काही विभाग आहे तिकडलं त्याला परवानगी लागते. त्या अनुषंगाने शासन निवड यादी 25 फेब्रुवारीला लावल्या तसा पाठपुरावा आपण केलेला आहे. जसं 2017ची प्रलंबित अपात्रची यादी होती, त्याच्यामध्ये समांतरच्या जागेच्या संदर्भामध्ये तिथे त्यांनी परवानगी दिलेली होती. 75 जागेपैकी 69 जागा रिक्त होत्या, तर ते तात्काळ कार्यवाही करण्याच्या संदर्भामध्ये आयुक्त कार्यालयाला कळवण्यात आलेलं होतं. मात्र त्या भरतीवर स्टे असल्यामुळे ती प्रक्रिया समोर जात नव्हती किंवा जात नाहीये. सोबतच 50% जागा कपातचा मागासवर्गीयांचा अहवाल शासनाकडे पाठवला होता शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून. या सगळ्या गोष्टी प्रलंबित अनुत्तीर्ण आहेत. त्याच्यामध्ये काल मी जी बैठक झाली त्या अनुषंगाने मी काल तात्काळ मंत्रालय स्तरातील जे काही सचिव उपसचिव आहेत, उपसचिव तुषार महाजन सर यांच्याशी संवाद साधला की सर, आचारसंहितेमध्ये शिक्षक भरती होईल का? जर होत असेल तर, नसेल तर त्याला विशेष परवानगी घेण्यात यावी. तर त्या अनुषंगाने साहेबांचं म्हणणं असं आलं की आमची प्रक्रिया सुरू आहे, आचारसंहितेमध्ये शिक्षक भरतीला कशी गती येईल
परवानगी कशी मिळवता येईल, नियुक्तीच्या संदर्भात असो, नवीन निवडलेल्या शिक्षकांच्या किंवा प्रलंबितची कॅनोटेड यादी असो, वितरण रिव्ह्यूचा असो, तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर मी शिक्षण आयुक्त आपले जे काही सूरज मांढरे साहेब आहेत यांना सुद्धा मी काल विचारणा केली. तर त्यांचं पण म्हणणं तेच आलं की आतापर्यंत आपली जी काही यादी आहे कन्व्हर्टेड राऊंड ते तात्काळ 25 फेब्रुवारीला जी काही यादी लागली त्याच्यानंतर 8 दिवसात जाहीर होणार होती. मात्र कोर्ट केसेस याच्यामध्ये आमचा पुष्कळसा वेळ गेलेला आहे. त्यांना उत्तर देऊन आमचे अधिकारी नाकीनऊ झालेले आहेत. अर्थातच जे काही यादीवर लावण्यासाठी काम करायचं होतं कन्व्हर्टेड असो विथ इंटरव्ह्यू त्याला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्या याद्या लागू शकल्या नाहीत. मात्र अद्याप भरतीला जे काही आचारसंहितेमध्ये परवानगी पाहिजे होती त्याला अद्याप नॉट येट असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला प्रक्रिया सुरू आहे मात्र अद्याप त्याला परवानगी मिळाली नाही असं म्हटले. अर्थातच मित्रांनो एवढं सांगायचं मला की आज जे काही कॅबिनेट आहे, काल जी काही चर्चा झालेली आहे तर त्या अनुषंगाने त्याला आज कॅबिनेटमध्ये काही मंजुरी वगैरे मिळते का, काल तसा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. तर नक्कीच मित्रांनो आज बघायला आवडेल काय होणार आहे. आणि जर मंजुरी मिळाली तर आचारसंहितेमध्ये सुद्धा आपल्याला शिक्षक भरतीची जे काही कन्व्हर्टेड राऊंड आहे ते लागताना दिसणार आहे. जरी समजा दुर्दैवानं आचारसंहितेमध्ये काम करण्यास बंदी असली तरी त्यावर जे काही अनुषंगाने काम करायचं असते, निवड यादी लावण्याच्या संदर्भात शॉर्टलिस्ट वगैरे तयार करणं, या सगळ्या गोष्टी चालूच असतील. पण प्रसिद्ध करण्याचं काम जे काही आहे तर त्या आचारसंहितेमध्ये तिकडनं विशेष परवानगी घेणं तेवढंच गरजेचं असते. म्हणून मित्रांनो सांगणं आपल्याला एवढंच आहे की मला पुष्कळ या सगळ्या गोष्टीची विचारणा होते, कॉल करतात, मेसेज करतात. तर माझं सांगणं एवढंच आहे मित्रांनो की तुम्हाला तात्काळ कमी वेळेमध्ये आणि एकदम जलदरित्या कशी तुम्हाला माझ्याकडनं माहिती अपडेट मिळेल हा हेतू माझा असतो. प्रामाणिकपणे आपण हे काम करतो. त्याच्यामध्ये बरेच आता नाव ठेवताना दिसत आहेत, बरेच यूट्यूबर्स आहेत त्याच्यामध्ये दिशाभूल करतात. कारण ते व्हिडिओज बघून मला कॉल्स येतात की सर त्यांनी असं म्हटलं, यांनी असं म्हटलं आणि माझ्याकडे त्यांचा संपर्क बी नसतो की सर खरंच काय ऑथेंटिसिटी आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो थोडंसं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अधिकृत जी माहिती मिळते ना तर त्या अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय तुम्ही कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि संभ्रमात राहू नका. कारण काय होते, आता सकाळी मला एक टेक्स्टमध्ये खूप मोठा लांबलचक मेसेज आला तर ते मी टेलिग्रामवर टाकणारच आहे. अक्षरशः मला मेसेज वाचल्या झोपीमध्ये त्या अभियोगाधारकाला कॉल केला की बाबा तू खरंच आहे का नाही चेक करायचं होतं मला, कारण त्यांनी लिहिलंच होतं तसं. तर काय होते मित्रांनो सगळी मुलं हे एकदम कोमामध्ये गेल्यासारखी आहेत. त्याच्यामध्ये कोणीतरी आशा दाखवते, कोणी दिशाभूल करते. या सगळ्या गोष्टीकडे आपण एक शहानिशा करणं महत्त्वाचं आहे आणि जे काही ऑथेंटिसिटी आहे त्याच गोष्टीवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. एवढंच सांगतो मित्रांनो. आज काय होते त्या संदर्भामध्ये तुम्हाला सविस्तर सांगेलच. संध्याकाळी आज ठीक 8:30 ते 9च्या आसपास मी यूट्यूबला लाईव्ह येईल. सविस्तर तुमचे प्रश्न जे काय ते चर्चा करेल आणि हे व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्समध्ये सांगा. मी नक्कीच त्या प्रत्येक समस्याला उत्तर देण्याचं काम करतो. धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय शिवराय. थांबतो. काही असेल तर नक्की कळवा आणि अधिकृत माहितीसाठी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.